नमस्कार, प्राईम मीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहे अक्षया राहुल म्हस्के, या BLS LLB वकील आहेत त्या। तर आपण त्यांच्या तोंडूनच त्यांची जर्नी ऐकूया। तर तुमचं पूर्ण नाव काय आणि तुमचं बालपण कुठे गेलं? नमस्कार, मी ॲडव्होकेट अक्षया राहुल म्हस्के। मी मुंब्रा येथील संजय नगर येथे राहते। मी एक प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे आणि तसंच मी फॉरेन्सिक सायन्समध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे। फॉरेन्सिक सायन्समधलं बॅलिस्टिक्स आणि फिंगर प्रिंटिंग या 2 विषयांमध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे। माझं बालपण तसं डोंबिवलीत माझं शाळा आणि 12वी पर्यंतचं शिक्षण झालं। त्यानंतर मी डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ लॉला ॲडमिशन घेतलं, तिथून माझं लॉ कंप्लीट केलं आणि आता मी सध्या क्रिमिनल आणि प्रॉपर्टी रिलेटेड मॅटर्समध्ये प्रॅक्टिस करते। सध्याच्या पिढीमध्ये आपण हे बघतो की बायका ज्या आहेत त्या घराच्या बाहेर पडल्यात, शिकतायत, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात। पण एक गोष्ट आहे की जी आपल्याकडे नाहीये, ती म्हणजे डिजिटल लिटरसी। आपण शिक्षित तर झालो, पण डिजिटली आपण थोडेसे अशिक्षित नक्कीच आहोत। आता एक नुकतंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर AI जेमिनीमध्ये एक ट्रेंड आलेला आहे नॅनो बनानाचा, ज्याच्यामध्ये आपल्याला रेट्रो लुक्स करता येतात छान छान साड्या नेसून। तर बऱ्याच बायकांनी ते रेट्रो लुक्स बनवले AI वरती, आपले वेगवेगळे सेल्फीज पोस्ट केले आणि तो ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर 1-2च दिवसात आम्ही पाहिलं की साधारणतः या आपल्या एरियामध्येच 2 ते 3 कंप्लेंट अशा आलेल्या आहेत की बायकांच्या फोटोजचे मिसयूज झाले। तर आपल्याला एक डिजिटल लिटरसीमध्ये हे शिकायचंय की आपल्याला सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी वापरायच्यात। असं नाहीये की आपल्याला त्या वापरायच्या नाहीयेत, पण त्या वापरताना आपल्याला एक भान जपायचंय। आपल्याला हे पाहायचंय की आपली प्रायव्हेट माहिती किंवा काही डेटा कुठे लीक तर होत नाहीये ना, आणि त्याचा कुठे गैरवापर तर होत नाहीये ना। त्यामुळे सर्वांनी एक समजून उमजून सोशल मीडिया वापरावा, ज्यामुळे एक आपली प्रायव्हसी सुद्धा मेंटेन राहील आणि आपला डेटा कुठेही लीक होणार नाही। कारण की आम्ही पाहिलंय की बऱ्याच बायकांना कॉल्स येतात की तुमचे फोटोज आमच्याकडे आहेत, ते आम्ही सोशल मीडियावर शेअर करू, मग तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या, असं करा तसं करा। सो ही जी ब्लॅकमेलिंग, आपण आपलाच डेटा प्रोव्हाइड करतोय आणि त्यानंतर आपली ब्लॅकमेलिंग होतीये, त्याच्यासाठी आपल्याला एक डिजिटल लिटरसी आणायची आहे आणि ती प्रत्येकाने जपायची आहे आणि लक्षात ठेवायचंय। त्यापेक्षा आपण नवरात्रीत छान छान नवीन नवीन साड्या नेसूयात ना, ते जास्त बेटर राहील। त्यामुळे प्रत्येकीला माझा हात चाललाय की तुम्ही सोशल मीडिया वापरा, डिजिटल टेक्नॉलॉजीज वापरा, पण थोडंसं भान ठेवून वापरा। माझ्या घरी माझे मिस्टर ॲडव्होकेट राहुल म्हस्के, माझ्या आजी सासूबाई आणि 2 मुलं असतात। माझ्या सासूबाई डॉक्टर चेतना दीक्षित होत्या, त्या एक्सपायर झाल्यात, पण त्यांची मला नेहमीच खूप माझ्या लग्न झाल्यापासून फार मदत झाली। आणि असं म्हणतात ना की प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी एक व्यक्ती असतो जो मोटिवेट करतो। माझ्या मोटिवेशनमध्ये माझ्या सासूबाईंचा खूप हातभार होता। माझं बेसिकली लॉ जे होतं ते लग्नाच्या आधीच पूर्ण झालेलं होतं। लग्नानंतर मी फॉरेन्सिक सायन्सचा जो PG डिप्लोमा आहे तो कंप्लीट केला। तो PG डिप्लोमा कंप्लीट करताना माझ्या घरातल्यांची खूप साथ मला लाभली। माझ्या सासूबाई डॉक्टर चेतना दीक्षित, त्या स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला त्या बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करायच्या आणि तसंच त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या सुद्धा, ज्या काही मेडिकल कन्सेप्ट होत्या ज्या मला कळत नव्हत्या, त्या त्यांनी मला शिकवल्या। आणि त्या लग्नानंतर मला बऱ्याच घरातल्यांची मदत झाल्यामुळे मी माझं एज्युकेशन जे आहे ते कंप्लीट करू शकले। त्यानंतर लग्नानंतर मी सायबर लॉचा सुद्धा कोर्स केला, त्यामुळे घरातल्यांची मला खूप मदत झाली। तर आम्ही प्रॉपर्टी रिलेटेड मॅटर्स आणि क्रिमिनल केसेस सुद्धा हँडल करतो। माझं ऑफिस संजय नगरच्या समोर रेहनुमा कॉम्प्लेक्स येवले चहाच्या बाजूला आहे। ज्याला कोणालाही कधी कायदेशीर सल्ल्याची किंवा कुठल्या गोष्टीची गरज असेल तर तुम्ही मला नक्की येऊन भेटा। आम्हाला जितकी शक्य असेल तितकी मदत आम्ही तुम्हाला नक्कीच करू। तर सर्व महिला वर्गाला माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक महिला ही देवीचंच रूप आहे आणि आपल्यातल्या शक्त्या ओळखायला शिका आणि खूप प्रयत्न करा, कष्ट करा। तुम्हाला आयुष्यात जे हवं ते तुम्हाला नक्कीच मिळेल। कारण की आपण जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला हवी असलेली वस्तू अजिबातच मिळत नाही। त्यामुळे प्रयत्न, कष्ट या दोन्ही गोष्टींशिवाय आपण काही पुढे जात नाही। थँक्यू सो मच प्राईम 24, थँक्यू सो मच वनिता मॅडम, तुम्ही मला या नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या या शोसाठी इन्व्हाइट केलं।